कपल राहत होता, त्या कपलची काहीतरी भांडणं झाली, त्याच्या वाईफला इथं हार मारला. कधीतरी ती इथं अशी बांगड्यांचा आवाज वगैरे येतो. हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तुम्ही कशा आहात? मजेत असाल, आनंदित राहा. 13-16 आणि आम्ही चाललेलो आहोत, आम्ही मोठ्या पकडायला चाललेलो आहोत. आपली मित्रमंडळी देखील पुढे गेलेले आहे, आपण देखील हळूहळू पुढे जाणार होतो आणि एक आपली बोनी झालेलीच आहे. आणि त्याचप्रमाणे आता रात्रीची वेळ आहे, भुताटकी असते काय असते आय डोंट नो, आपण कधी पाहिलेली नाही याआधी. आपण सुसज्ज झालेलो, मोठे पकडायला झालेलो आहोत आणि आपले कॅमेरामॅन आदित्य ठाकूर देखील आपल्या सोबत आहेत. सो चला, आणि आपला पूर्वजांचा नसलेला आपला आत्ताच्या काळात इलेक्ट्रिक लॅम्प घेऊन आपण चाललेलो आहोत. लेट सी, चला जाऊया. अशा तऱ्हेने हे बघा फ्रेंड्स, मोठ्या पकडलेला आहे एवढा. आपण हा लवर बॉय चाललेला आहे इथे, आणि आपला विकी दादा अमरनाथ वापर तात्या फॅमिली म्हणजे नातेवाईक पण त्यांच्या बरोबर. साऊथ आफ्रिकावरून हे आणलं, फॉरेनर इकडं असतील लागत. आमचा बंधुराज बघून घ्या, मस्तपैकी डब्बा घेऊन आलेला आहे. आपले एक धावती गाडीचा एक मुहूर्त लागलेला आहे तसा. आता इकडे कोण आहे आपला? तात्या, आता तुम्ही आता मोठ्यांना आलेला आहात, तर तुमचं म्हणणं काय आहे? बादली भरून भेटेल का हो? काही साबास. नाही तर त्यांचा आता वेळ मला वाटतं चेंज झाले. इकडे लाईन लागलेली खेकड्यांची बघ. येऊ इमात नाही, त्याकडे सगळी म्हणजे काय शाबाश. इकडे थोडी मदत केली की अरे नाही काय बोलू काम पाहिजे, काय बोलत ते सांग. कोणतरी गेला नाही काय देऊ नका. ठीक आहे. एक गाडी आपली आधीपासून आलेली, त्यामुळे अजून काय आम्हाला मुहूर्त लागलेला नाहीये. फक्त मुहूर्तापैकी एकच आम्हाला मोठ्या असा भेटलेला आहे, खास करून बोनी होणार. आणि आता असे तर आम्ही आता रेल्वेच्या पलीकडे चाललेलो आहोत. इथे असं आम्ही जायचो पहिले, पण इकडे भूत वगैरे असायची. आम्ही तरी पण भूतांना घाबरता आम्ही जात असायचो घरी. हे बघा, आता आम्ही रेल्वे ट्रॅक वर आलेलो आहोत. काय रूम आहे, घर आहे. आम्ही काय तुम्ही मित्रमंडळी लॅम्प घेऊन चालले कुठं? नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचा एम ब्लॉगर. आम्ही सध्या चाललेलो आहेत मोठे पकडायला. आलेलो आहेत आम्ही
उतरायचा माल आणतात असं बोलतात, तिथं आम्ही आलेलो आहे. जिथे क्रिकेटचे सामने होतात. हा. पण आता पाऊस आता जरा- आमचे थोडे मित्र गेलेले आहेत पुढे, तो पण चला जाऊया. हे तर दोन्ही झालेले एकच आहेत. झालेली आहे. कोणी पण एक झालेली आहे आपली बघा. माहिती जाईल नाही तर अशा तऱ्हेने आपण मोठ्यावरती पाय दिलेला आहे आणि तर मित्रमंडळी आपली येणार आहेत इथे. कम कम ऑन बेबी कम ऑन. हे पाल दे यार. हे पातो दे हो, त्यावेळी होती. बघ अशा तऱ्हेने आपली सुरुवात झालेली आहे. मी सज्ज तर झालेलोच आहे आणि मी पण पकडणार भाई. घाबराचा नसतो कधी आयुष्यामध्ये, घाबरलं कसं होतं, पकडणार. आपल्याला कसं झालं माहितीये का, आपल्या हातात ते लॅम्प आहे, आपल्या हातात मोबाईल आहे, पकडायचा म्हटलं तर पकडायचा कसा तो विषय चाललाय आपला. पकडायला जावा तर जायला सांगतो माहिती म्हणजे पकडणार तुला. थांब भेंडी, तेरे को क्या लगा रे भेंडी, ऐसा मला भांगा मारते साना. अशा तऱ्हेने हे बघा फ्रेंड्स, सो आपण मोठ्या पकडलेला आहे मांदेकर आणि माझा बंधुराज आलेला आहे आणि नाही म्हणता म्हणता आम्ही त्यांची सुरुवात झालेली आहे. बेटा एक दोन तीन एवढा आपण अशा तऱ्हेने आपल्या आदेश बहिणी देखील एक मोठ्या पकडलेला आहे. एक दोन पकडलेले आहेत. तात्या कसा बांबू घेऊन ये. हे पहिला तुझ्याकडे आहे ना, टाक हो पकड. टाक पहिला. काय गली काय कुठं आहे र, कुठं घालवला ना त्याची चेष्टा केली माहिती तुम्ही. दाखव व्हिडिओ काढ, शब्द बोल प्रेमाचे. वाटते आपली पकडलाय आपला पुरानो मा चालू मोठ्या आलं मोठ्या भेटत ना. तुला अपेक्षा आहे अपेक्षा देखील आहे. अरे मी काय बोललो तुला, टेन्शन नको घेऊ. अशा तऱ्हेने विकी दादाला एक आपला भेटलेला आहे. मगडे शाबास, पायाखाली एक. ऐसा मासा जाओ. पकड नको निष्ठू नको, रेडी राहायला लागल नाही तिथं.
भेटला. ये आजा ये पटकन पकड दे पाहिजे. त्यांना मागचे 2 मोठा आहे. आजा कुठे? किती किलोचा पकडता काय? नजर मारायची पाहिजे. मोठा पकडता. पाय टाक. या ये मस्त पैकी झाली घातलाय. असं झालं तरी असं बसून ना धनच म्हणत पकड पकड पण जोर नको देऊ म्हणून ना तो डायरेक्ट मातीत जातो. झाला रात्रीच्या गुपचूप आला रात्री भेटला तावडी. हा चल डोंगरात त्याला 50 बघा बुटाचा झाड. दाखवा काहीतरी म्हणा गडी नाही. झाड उगला काय गाठी मारून डोले परत वन्स म्हणा परत वन्स इसको क्या अर्थ है क्या. चला अशा तऱ्हेने आम्ही चाललो होता रिटर्न घरी. एक गाणं भरला आपण दुसरा भेटला तर दुसरा गाणं. रेल्वे पट्टी पार करतो आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो. गाडी गेली वाटतं. झाली लॉटरी लागली इथं. झाली लॉटरी लागली इथं. मला गाणी डोळ्यावर येते लांबतो. दादा या घराचं महत्व सांग मला. काय काय घरामध्ये राहत होता कंपनीचं देखभाल करायला. त्यांची कधी भांडणं झाली त्यांनी त्या वाईफला त्याच्या ठार मारलं इथे.
ते आता कधीतरी असते या खिडकीमध्ये बघते ते बघ बांगडी वाजवते काहीतरी कधीतरी ती इथं अशी बांगड्यांचा आवाज वगैरे येतो. जो जर तुम्ही बघाल तर गाव पण लांब आहे, गाव पुढे आहे आमचं. मसाला होता आता जिरा थोडा आपण होतो माहितीये ना आम्हाला तिला सोडा बोलतो. काय बोलतो काय रे नाही करतो काय पाणी आलं. अशा तऱ्हेने आपण मोठे पकडून आलात तर तुम्हाला कसं वाटतं आहे? कसं वाटतंय? पावसामुळे कमी काय थोडा पाऊस पडला असता ते चांगलंच भेटलं. अजून आदेश भाई तुमचं काय म्हणणं आहे? विकी दादा तुझं काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाही. पाऊस पडला असता जरा बरं झालं असतं. कालनापुढे जरा जास्त मोठे भेटले असते. बरोबर. संडे पण आहे. आता काय मच्छीवरच काम चालवायला लागेल. बरोबर. आणि तात्या आपले तात्या तुमचं काय म्हणणं आहे? गाडी येते खूपच सुंदर. मागापत्र अशा तऱ्हेने आपल्या आदेश बंधू मोठ्यांची वाटणी करत आहेत. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या पावसाची एन्जॉयमेंट करण्यासाठी आणि मोठ्या पकडण्यासाठी आपण मध्यरात्री डोंगरवाडीमध्ये गेलेलो होतो आणि त्याचप्रमाणे आपण भूत बंगला देखील बघितलेला आहे आणि ती थोडक्यात दादाने आपल्या विकी दादाने जी कहाणी सांगितलेली आहे तुम्ही बघितली असेल, ऐकली असेल. तो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र